नमस्कार. स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. तरी सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. चला तर सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला. प्रश्न क्रमांक 1. व्हिटली गोल्ड पुरस्कार 2024 ने डॅश डॅश या भारतीयाला सन्मानित करण्यात आले आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पौर्णिमा देवी बर्मन. 2024चा जो पर्यावरण संबंधी पुरस्कार आहे ब्रिटनचा व्हिटली गोल्ड पुरस्कार, तर हा पुरस्कार आपल्या भारतीय व्यक्तीला देण्यात आलेला आहे. कोणत्या? पौर्णिमा देवी बर्मन यांना. आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार जो आहे 2024 साठीचा, तर तो नुकतंच आलोक शुक्ला यांना देण्यात आलेला आहे. आणि अंतरिक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल आर्यभट्ट पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे पी सुब्बाराव यांना. तर लॉरियस वर्ल्ड स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार जो आहे 2024 साठीचा, तर तो देण्यात आलेला आहे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांना. प्रश्न क्रमांक 2. युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने डॅश डॅश ही जगातील पहिली AI आधारित प्रवक्ता निर्माण केली आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 व्हिक्टोरिया सी. युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI आधारित म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित एक प्रवक्ता निर्माण केलेली आहे. तिचं नाव आहे व्हिक्टोरिया सी. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या भारतातील पहिली AI शिक्षिका म्हणजेच AI तंत्रज्ञानावर काम करणारी आपली पहिली भारतीय शिक्षिका ठरलेली आहे आयरिस. ही आयरिस जी आहे तरी 3 भाषा बोलू शकते. आणि आयरिसची नियुक्ती जी आहे तर ती केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या ठिकाणच्या शाळेमध्ये करण्यात आलेली आहे. आपल्या भारतातील पहिली AI न्यूज अँकर आहे लिसा. आणि जगातील पहिला यंत्रमानव वकील आहे रॉस. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 3. भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहोचला? उत्तर आहे 6व्या. आपल्या भारताचे स्टार बुद्धिबळपटू जे आहेत डी गुकेश हे सध्या जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये 6व्या स्थानावरती पोहोचलेले आहेत. आणि याच जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये सध्या पहिल्या स्थानावरती पोहोचलेले आहेत नॉर्वे या देशाचे मॅग्नस कार्लसन. काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं बघा आपण, नुकतंच जी कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा पार पडलेली होती कॅनडा या देशामध्ये, तर ती स्पर्धा जिंकणारे भारताचे सर्वात युवा ग्रँडमास्टर आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचे युवा ग्रँडमास्टर ठरलेले आहेत हे डी गुकेश. प्रश्न क्रमांक 4. जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल डॅश डॅश या देशात संशोधकांना सापडला आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मेक्सिको. जगातील सर्वात खोल ब्ल्यू होल जे आहे तर ते नुकतंच संशोधकांना मेक्सिको या देशामध्ये सापडलेलं आहे. अलीकडील काळामध्ये काही नवीन गोष्टी किंवा नवीन संशोधकांनी केलेलं आहे तर त्यामध्ये आपण पाहिलं होतं जर्मनी या देशामध्ये जर्मन संशोधकांना बाल्टिक समुद्रामध्ये सुमारे 1 किलोमीटर लांबीची एक दगडी भिंत सापडलेली होती. आणि या दगडी भिंतीला नाव देण्यात आलं होतं ब्लिंकर वॉल. बाल्टिक समुद्र हा अटलांटिक महासागराचाच एक भाग आहे. त्यानंतर आपण कालच्या व्हिडिओमध्येच पाहिलेलं होतं बघा, ब्राझीलच्या घनदाट जंगलामध्ये एक क्लाउडेड टायगर कॅट नावाची वाघाची नवीन प्रजाती देखील सापडलेली आहे. प्रश्न क्रमांक 5. 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक डॅश डॅश येथे आयोजित करण्यात येणार आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कोची. 20 ते 30 मे 2024 दरम्यान 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक जी आहे तर ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे बघा. आणि आपल्या भारतामध्ये ही जी बैठक आहे तर ती केरळ राज्यातील कोची या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. अंटार्क्टिक करारावर आपल्या देशाने स्वाक्षरी केली होती 1959 मध्ये. आणि हा जो अंटार्क्टिक करार होता तर तो 1961 मध्ये अंमलात आलेला होता. लक्षात आल्या तिन्ही गोष्टी. ही जी 46वी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक आहे तर ती यावर्षी आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. भारत देशामध्ये कुठं? तर केरळ राज्यातील कोची या ठिकाणी 20 मे ते 30 मे 2024 दरम्यान. अंटार्क्टिक करार हा 1959 मध्ये झालेला होता. म्हणजे 1959 मध्ये यावरती स्वाक्षरी करण्यात आलेली होती. आणि या कराराची अंमलबजावणी करण्यात आली होती 1961 सालापासून. प्रश्न क्रमांक 6. जागतिक पत्रकार स्वतंत्रता दिन कधी साजरा करण्यात येतो? उत्तर आहे 3 मे. 3 मे हा जो दिवस आहे तर हा दिवस दरवर्षी जागतिक पत्रकार स्वतंत्रता दिन म्हणून साजरा केला जातो. आता आपण जे ऑप्शन दिले तर त्यामध्ये 2 मे हा जो दिवस आहे तर हा जागतिक टुना दिवस म्हणून साजरा केला जातो बघा. टुना हा एक माशाचा प्रकार आहे. आणि 1 मे हा दिवस आपण पाहिलेलाच आहे. हा दिवस आंतरराष्ट्रीय कामगार दिन, याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिन
आणि आपल्या महाराष्ट्रामध्येच मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कोणता दिवस? 1 मे हा दिवस. यावर्षी आपण 65वा महाराष्ट्र दिन साजरा केलेला आहे बरं का, या गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर 30 एप्रिल हा जो दिवस आहे, तर हा दिवस आपण आपल्या देशामध्ये आयुष्यमान भारत दिन म्हणून साजरा करतो. पाहूयात पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 7. देशाच्या नौदल उपप्रमुखपदी डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा स्वामीनाथन. आपल्या भारतीय नौदलाच्या उपप्रमुखपदी नुकतंच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? कृष्णा स्वामीनाथन यांची. आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं, आपल्या भारताचे नवीन 26व्या क्रमांकाचे नौदल प्रमुख बनलेले दिनेश कुमार त्रिपाठी. लक्षात ठेवा, यावरती तुम्हाला आगामी काळामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. आपल्या भारताचे 46व्या क्रमांकाचे नौदल प्रमुख कोण बनलेले सध्या? दिनेश कुमार त्रिपाठी. यांच्या अगोदर आपल्या भारताचे नौदल प्रमुख कोण होते? तर हरिकुमार होते बघा. आता आपण जे ऑप्शन दिले आहे, तर त्यामध्ये आपल्या भारताचे वायुदल प्रमुख आहेत सध्या एअर मार्शल विवेकराम चौधरी. हे आपल्या भारताचे 27व्या क्रमांकाचे वायुदल प्रमुख आहेत. आणि आपल्या भारताचे 29व्या क्रमांकाचे भूदल प्रमुख आहेत लेफ्टनंट जनरल मनोज पांडे. नौदल दिन जो आहे तर तो आपण आपल्या देशामध्ये 4 डिसेंबर रोजी साजरा करतो. आणि आपल्या भारतीय नौदलाने 2024 हे जे वर्ष आहे तर हे नौदल नागरिकांचं वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे ग्रँड मास्टर किताबाने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही डॅश डॅश ही भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तिसरी. आपल्या बुद्धिबळ खेळाडू जे आहेत वैशाली रमेश बाबू यांना नुकतंच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ग्रँड मास्टर या पदवीने सन्मानित केलेलं आहे. आणि आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे ग्रँड मास्टर या पदवीने किंवा ग्रँड मास्टर या किताबाने सन्मानित होणाऱ्या या तिसऱ्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. मग यांच्या अगोदर जर बघितलं आपण तर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाद्वारे ग्रँड मास्टर किताबाने सन्मानित होणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या होत्या कोनेरू हम्पी. आणि त्यानंतर दुसऱ्या भारतीय महिला ठरलेल्या होत्या बघा हरिका द्रोणावली. आणि आता तिसऱ्या भारतीय महिला ठरलेल्या ग्रँड मास्टर किताबाने सन्मानित होणाऱ्या वैशाली रमेश बाबू. वैशाली रमेश बाबू जे आहेत त्या बुद्धिबळातील भारताच्या 84व्या ग्रँड मास्टर देखील ठरलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 9. IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील डॅश डॅश ही कंपनी ठरली आहे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 17वी. IERDA म्हणजे त्या कंपनीचा फुल फॉर्म काय होतो? इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी. या कंपनीला नुकतंच नवरत्न दर्जा प्राप्त झालेला आहे. आणि नवरत्न दर्जा प्राप्त होणारी आपल्या भारतातील 17व्या क्रमांकाची कंपनी ठरलेली आहे बघा. या कंपनीची स्थापना जी आहे तर ती 1987 साली करण्यात आली होती. आता हा जो कंपन्यांना दर्जा असतो नवरत्न दर्जा, महारत्न दर्जा किंवा मिनीरत्न दर्जा, तर तो आपल्या भारतीय वित्त मंत्रालयाकडून दिला जातो. आणि याची सुरुवात जी आहे तर ती 2010 सालापासून करण्यात आलेली होती. आपल्या देशातील 15वी नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी ठरलेली होती ॲरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड. आपल्या देशातील 16वी नवरत्न दर्जा प्राप्त कंपनी ठरलेली होती राईट्स लिमिटेड. आणि आपल्या देशामध्ये सध्या जर बघितलं आपण तर 13 महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत. 13वी महारत्न दर्जा प्राप्त कंपनी आपल्या देशातील ऑइल इंडिया लिमिटेड. सध्या जर बघितलं आपण तर आपल्या देशामध्ये 74 मिनीरत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत बघा. त्यानंतर 17 नवरत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत आणि 13 महारत्न दर्जा प्राप्त कंपन्या आहेत. प्रश्न क्रमांक 10. देशातील पहिल्या संविधान उद्यानाचे उद्घाटन डॅश डॅश येथे करण्यात आले आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे. आपल्या भारतातील पहिल्या संविधान उद्यानाचं उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्यातील पुणे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि याचं उद्घाटन जे आहे तर ते लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये आपल्या भारतातील पहिला संविधान साक्षर जिल्हा जो आहे तर तो केरळ राज्यातील कोल्लम हा ठरलेला होता बघा. आपल्या भारतातील पहिल्या संविधान पार्कचे उद्घाटन राजस्थान राज्यातील जयपूर या ठिकाणी करण्यात आलेलं होतं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते. आणि वाराणसी हे जे शहर आहे तर हे आपल्या भारतातील पहिले वाहतूक खेडे म्हणून विकसित केलं जात आहे. प्रश्न क्रमांक 11. नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि डॅश डॅश हा देश एकत्र काम करणार आहेत. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 फ्रान्स. नील अर्थव्यवस्थेसाठी भारत आणि फ्रान्स हे जे देश आहेत तर हे एकत्र काम करणार आहेत. भारत आणि अमेरिका या देशामध्ये नुकतंच MQ-9B हा नावाचा जो ड्रोन करार होता तर तो करण्यात आलेला आहे बघा. या करारांतर्गत अमेरिका हा जो देश आहे तर तो आपल्या भारताला ड्रोन पुरवणार आहे. भारताने म्यानमार या देशासोबत जो केलेला फ्री मुवमेंट करार होता 1970 साली
तर तो करार नुकतंच म्यानमार या देशाने रद्द केलेला आहे. यावरती देखील प्रश्न येण्याची शक्यता आहे, लक्षात ठेवा. भारत आणि म्यानमार या देशादरम्यान 1970 साली एक करार झालेला होता, फ्री मुवमेंट रेजिम नावाचा, आणि हा करार आता नुकतंच म्यानमार या देशाने रद्द केलेला आहे. यानंतर कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी आपल्या भारताने गयाना या देशासोबत नुकतंच 5 वर्षासाठी करार केलेला आहे. प्रश्न क्रमांक 12. स्मार्ट हे क्षेपणास्त्र डॅश डॅश या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे. उत्तर आहे DRDO. स्मार्ट हे जे क्षेपणास्त्र आहे तरी नुकतंच DRDO या संस्थेद्वारे विकसित करण्यात आलेलं आहे. DRDOचा फुल फॉर्म होतो डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. या DRDOची स्थापना 1958 साली करण्यात आली होती. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी, आणि DRDOचं बोधवाक्य आहे बलस्य मूल विज्ञानम. सध्या DRDOचे अध्यक्ष आहेत समीर व्ही कामत, आणि DRDO जे आहेत रे संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली काम करत असतं. आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न. देशातील सर्वाधिक 47.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद डॅश डॅश राज्यातील कलाईकुंडा येथे झाली आहे. प्रश्न लक्षात आला ना. आपल्या देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद जी आहे तर ती 47.2 अंश सेल्सिअस झालेली आहे कलाईकुंडा या ठिकाणी. मला तुम्ही फक्त कमेंटमध्ये कलाईकुंडा हे जे ठिकाण आहे तरी कोणत्या राज्यातील ठिकाण आहे सांगायचं आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत TCS आणि IPS पॅटर्ननुसार, तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये रोज सकाळी स्पष्टीकरणासह पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडत असेल, समजत असेल तर आपल्या चॅनलला, आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.